माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू गोपाल कृष्णजींनी अर्जुनाला गीतेच्या रूपाने सुखाचा मार्ग दाखवला. दुःखाचा मार्ग दाखवावा लागत नाही. तो उकरून काढण्यामध्ये, शोधून काढण्यामध्ये मनुष्य पटाईत आहे. वाईट शोधण्याकरता खटपट करावी लागत नाही, ते सहज दिसतं. पण चांगलं टिपा म्हटलं, चांगलं शोधून काढा म्हटलं तर अवघड आहे. तसं दुःखाकरता कोणी खटपट करावी लागत नाही, पण सुखाकरता खटपट करावी लागते. आणि खटपट करून सुद्धा जे सुख मिळतं ते शाश्वत आहे असं नव्हे. काल विषय मांडला मी आपल्याला की माणसाची खटपट सुखा करता आहे, देवा करता नाही. सुखा करता देव, सुखा करता बायको, सुखा करता मुलं. जीवनातली प्रत्येक वस्तू सुखाभोवती गुंजारव करते. सुख हा मेन जीवनातला काय स्थायी भाव आहे. सुख मिळत नाही हा भाग निराळा, पण खटपट त्याच्याकरता हे तितकंच सत्य आहे. म्हणून एक लक्षात घ्या, सर्व प्रयत्न सुखा करतायत, पण वाटणीला येतं दुःख का? नाही, प्रयत्न कशा करतायत सगळे तुमचे? सुखाचे. मग वाटणीला सुख येतं का दुःख येतं? मुलांना कशा करता शिकवता? चांगली निघण्याकरता ना. मुलांच्या नावावर पैसे का ठेवता? त्यांनी चांगलं वागावं म्हणून ना. आई मुलाच्या पुढे का करते? म्हातारपणी उपयोगी पडावं म्हणून ना. पण पडतात का? विचार करण्यासारखा भाग आहे की प्रत्येक माणसाची कृती ही सुखा करताय, खटपट सुखा करताय, पण सुख सोडून जीवनामध्ये सर्व काही मिळतं. महाराज एक सुंदर ओवी लिहितात, मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न पवे स्वतंत्रता. मला दुःख व्हावं असं कोणी म्हणत नाही, पण न मागता भेटतं याच्यात जीवाची परतंत्रता लक्षात येते. म्हणून ईश्वर स्वतंत्र आहे आणि जीव परतंत्र आहे. असंच आहे. माणूस म्हणतो मी करीन ते होईन, होतं तिथपर्यंत म्हणावं. ज्या दिवशी उलट होतं त्या दिवशी म्हणतो आपल्या हातात काय आहे. आपली म्हणजे वस्तुस्थिती आहे. आपण लबाड आहोत सगळे, खरंच लबाड आहोत. काय जीवनामध्ये आपण करू तसं होतं तिथपर्यंत आपण काय म्हणतो? अरे आजपर्यंत आपल्याला अपयश माहित नाही, आपण केलं ते झालं. बरोबर आहे, केलं ते झालं म्हणून हे तुम्ही म्हणू शकता. पण जीवनामध्ये ज्या दिवशी उलटी बाजू येते त्या दिवशी काय म्हणतात माणसं? आपल्या काय हातात आहे. हे पूर्वीपासून बोलला असता तर बरं झालं असतं. कारण पूर्वी यांचा अहंकार यांना हे बोलू देत नाही. यांचा कर्तृत्वावर विश्वास आहे. फार माणसं बोलत असतात नाही का, आम्ही आमच्या कर्तृत्वाने केलं सगळं. द्या सोडून कर्तृत्वाच्या गोष्टी. जगतामध्ये प्रत्येक माणूस कर्तृत्व करायला निघाला, पण एखादा यशवंत होतो, बाकीचे सगळे फेल्युअर. काय म्हटलं मी? सगळेच वकील झालेले आहेत, पण सगळे वकील पैसे बोलण्याकरता पैसे घेतात. नानी पालखीवाला ऐकण्याकरता घेतो. माझं म्हणणं कळलं तुम्हाला? बोलणं लक्षात घ्या, मोठं गमतीच आहे की सगळे वकील बोलण्याकरता पैसे घेतात की चला तुमची कैफियत आम्ही मांडू. नानी पालखीवाला सारखा जो लीडिंग प्रॅक्टिशनर आहे इंटरनॅशनल लेवलला, तो म्हणतो बोलीन तेव्हा तर घेईनच, पण तुझं ऐकायलाही मला वेळ नाही. तू जे म्हणतोस ते ऐकण्याकरता, म्हणून मला सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे काहीतरी, कारण तुम्ही माझं ऐकताय. ऐकायला कोणी तयार नाही. इथे तो ऐकतो आणि जितकी मिनिटं ऐकेल तो तितके 1000 रुपये लावतो. नाही, विचार करा, अभ्यास सगळ्यांनीच केले. इतर वकिलांचं लॉचं पुस्तक निराळं नाही. डॉक्टर एखादाच यशस्वी नाही. आश्चर्य आहे, गाणं सगळेच गातात, पण एखाद्याच्याच गाण्याला माणसं येतात. बाकीच्या वेळेचा त्याचा तो श्रोत असतो. त्याला सुराचं ज्ञान नाही का? त्याला सुरावट माहितीये, त्याला तानेचे सूर माहिती आहेत, पण तान गळ्यातून बाहेर पडत नाही.
ताण काढला कशाचा तरी. म्हणजे सुराचं ज्ञान आहे. एखाद्याला काय गातो हे सांगता येत नाही, पण असं गातो की बाकीच्यानी आयुष्यभर त्याचं नोटेशन करत बसावं. लक्षात घ्या. म्हणून कर्तृत्व हा भाग निराळा आहे, पण त्या कर्तृत्वाला कुठेतरी फायनल टच लागतो ईश्वरी सत्तेचा. तो फायनल टच आहे आणि तो स्पर्श झाला, आलं का लक्षात, की मग अलौकिक निर्माण होतं. लौकिक सोडून द्या, लौकिक ही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. अलौकिक कसं प्रगट होतं याच्याकरताच थोडीशी ज्ञानेश्वरी बघू द्या. कारण ज्ञानेश्वरी लौकिक नाही आहे, अलौकिक आहे. ज्ञानेश्वरी लौकिक आहे का? लोका करताय, लोकांपर्यंत पोचलेलं असं एकमेव वाङ्मय आहे. वेद असू दे, शास्त्र असू दे, लोकांच्या करता नाही आहेत, ठराविक आहे, कॅटेगरी आहे, लोकांच्या भाषेत नाही. वाङ्मय मोठं, श्रेष्ठ वाङ्मय, त्याच्या श्रेष्ठत्वाबद्दल शंका नाही, पण एक आहे, सर्वस्पर्शीय नाही. ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतला वेद आहे. सर्वांना अधिकार दिलेला, सर्वांना बरोबर घेऊन चाललेला. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, जय जय ओ शुद्धे. इथेच कालपासून आपली ओवी सुरू झाली आहे 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. शुद्ध संत हे शुद्ध आहेत, त्यांच्या स्पर्शाने तुमचं आमचं जीवन पवित्र होतं. अहो असं आहे, देहाशी तादात्म्य होतं आमचं, म्हणून आमचं जीवन अपवित्र होतं. मुळात मुलं पवित्र असतात. जे बाहेरचे नको ते संस्कार जेव्हा होतात तेव्हा त्यांचं जीवन बिघडतं. जन्मलेल्या मुलाला विचारा, बाळा तू कोण रे, ब्राह्मण का? तू कोण रे, क्षत्रिय का? तू कोण रे, वैश्य का? तू कोण रे, शूद्र का? तू स्त्री का? तू पुरुष का? तू कोण आहेस? त्या बाळाला काहीच माहित नाही. मुलं फुलं आपण म्हणतो ना, अहो मुलं म्हणजे देवाचा अवतार. देवाचा का अवतार? बाहेरचं काही मिक्सचर झालं नाही म्हणून. काय लाक्षणिकपणा नाही वागण्यामध्ये, खोटेपणा नाही, म्हणून मुलं फटकन बोलून मोकळे होतात. का तर तिथे खोटेपणा नाही, हा त्याच्यातला भाग आहे. म्हणून एक लक्षात घ्या, देह तादात्म्याने आमच्या अंतःकरणामध्ये आणि एक विक्षिप्त अवस्था निर्माण होते. मग तुम्ही म्हणता मी ब्राह्मण आहे, दुसरा म्हणतो मी क्षत्रिय आहे, हाच मळ सुरू झाला. याच्यापेक्षा हायर लेवलची माणसं म्हणतील मी जीव आहे, त्याच्यापेक्षा हायर लेवलचा म्हणेल मी ब्रह्म आहे. अहो हाही मळच की नाही का? तुम्हाला सांगू का, एक वेदांतामध्ये भाग असा आहे, काही गोष्टी सजातीय असतात आणि काही विजातीय असतात, काही स्वगत भेद आहे. नाही, भेदात सुद्धा प्रकार आहे. आता गंमत बघा, मळ कसा मोठा, मळाची भाषा गंमत आहे. माती हाही मळ आणि अत्तर हाही मळ. तुम्ही अत्तर जर हाताला लावलं ना असं घासलं तर त्याची काळी वळकटी निघेल, फक्त सुवासिक. जे परिच्छिन्न आहे ते मळ. मळ शब्दाचा अर्थ काय? मळ कशाला म्हणावं? जे परिच्छिन्न आहे. अजून दुसरा शब्द वापरतो जरा अध्यात्म, विजाती आहे ते मळ. काय? जे जे विजाती आहे, अत्तर सजाती आहे का नाही? विजाती आहे, मळ. माती सजाती आहे का विजाती आहे? मळ. मग जे जे विजाती आहे ते मळ. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही आहात ब्रह्मरूप, पण म्हणता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, त्याच्यामध्ये आणखीन पोट जाती नाना. एखाद्याने म्हटलं मी अमका, तो म्हणेल मी तमका नाही आहे. उगीच भलतं सलतं लावू नका आम्हाला. जाऊ द्या, डिटेलमध्ये मला शिरण्याकरता एवढा वेळ नाही आहे. 2 महिन्यात मला थोडंसं सांगावं असं वाटतंय. मग पसारा सांगितला तर पुष्कळ मोठा पसारा होतो. मराठा घेतला तर 96 निराळा, 93 निराळा, कुणबी निराळा. कळलं तुम्हाला? कितीतरी भेद. ब्राह्मण म्हटलं तर मग कोकणस्थ निराळे, देशस्थ निराळे, ऋग्वेदी निराळे, यजुर्वेदी निराळे. नाही, एक भानगड झाली का? सुतार म्हटलं तर तो म्हणेल पांचाळ निराळा, अमका निराळा. सोनार म्हटला तर आहिरे निराळा, तमका निराळा. अरे बापरे 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 बापरे. मग त्याच्यातला श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण, चांगला कोण, वाईट कोण, हे भेद झाले. म्हणून त्या तपशिलात शिरायचं नाही, कारण ते तुम्ही जगत आहात. काय म्हटलं मी? जो भेद तुम्ही जगता तो कशाला सांगू? फक्त एक आहे. पुढे जरा आपण अध्यात्म जेव्हा शिरतो, काय म्हणतो? मी जीव आहे, हाही मळत.
त्याच्यापेक्षा मोठा मळ कोणता? मी ब्रह्म आहे. अहो मी आणि ब्रह्म हे दोन नाहीत, ब्रह्मच आहेत. मी लावणं हाच अहंकार, हाच मळ, हाच मळ. एक दृष्टांत देत असतो मी. एखाद्या माणसाने स्वच्छ कपडे घातलेत बरं का, तुमचे हात तर काही मळलेले नाही, स्वच्छ आहे. पण सांगू का, त्या स्वच्छ सदऱ्यावर नुसता हात जर फिरवला ना तरी मळ लागतो. मग दुसरा म्हणाला, का हात फिरवतोस? अहो म्हणाला, तुमच्या लक्षात येत नाही काही चिखल लागला नाही. अरे चिखल लागला नाही, पण जे काही हाताला तुझ्या वाऱ्यातून चिकटलंय, तुम्हाला एरवीच दिसत असतं पण वाऱ्यातून चिकटलेलं दिसत नसतं. वाऱ्यातून चिकटलेलं जर बघायचं असेल तर जिथे घासतं तिथे चिकटतं. माझा एक दृष्टांत मी देत असतो. तुमची कॉलर बघा, तिथेच मळ दिसेल. सबंध सदरा कुठे मळ दिसतो का? नाही. हाताचे कप बघा, जिथे घासतो तिथे मळ. म्हणून लक्षात ठेवा, कोणाशी घर्षण निर्माण झालं की तिथे मळ निर्माण झाला. म्हणून सहसा कोणाशी घर्षण करायला जाऊ नका. कॉलर तुमची जरी असली आणि तुमच्या अंगाला जरी ती घासली आणि जिथे घासेल तिथे काळं झाल्याशिवाय राहायचं का? जिथे सदरा घासत नाही तिथे कधी काळं होत. म्हणून घरातल्या बायका किंवा पुरुष कपडे धुताना कॉलर घासतात, कप घासतात. अरे सगळीकडे घासत नाही का? घासत नाही, जिथे घासतंय तिथे घासतो. काय कळलं? म्हणजे डबल काम झालं ना. म्हणून मळ लक्षात घ्या. कशाला मल म्हणावं? आत्म्याला अमलात्मा म्हणतात. अमलात्मा. संतांना विशेषण देताना सुद्धा शुकाचार्यानं फार सुंदर भागवतामध्ये उपमा, अमलात्मा परमहंस शुकदेव. अमलात्मा की ज्याला कशाचाही मल नाही असा. मग आता कोण संत का शुद्ध? नाही का? ब्रह्म. संत म्हणत नाहीत मी ब्रह्म आहे, संत म्हणत नाहीत मी जीव आहे. म्हणून संत जातीपातीच्या पलीकडे असतात. एक नामदेवरांनी फार सुंदर अभंग लिहिला आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्म मूर्त यांच्या रूपाने झालं, ते चालते ज्ञानाचे बिंब. काय ज्ञानोबा ओळी सुंदर लिहितात बघा. ज्ञान आणि ब्रह्म हे दोन शब्द नाहीत, एकच आहेत. शब्द दोन असले तरी प्रचिती एक, दर्शन एक. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब. एर माणूस पण ते भांब. शब्द कसा वापरला बघा. मनुष्य पण हे थांबवून टाकणार आहे. अरे संत माणूस दिसले तरी त्याला माणूस म्हणू नये. देव माणसाचा अवतार घेऊन आला तरी त्याला देवच म्हणावं. म्हणून एक लक्षात घ्या, संताचे देवाचे अवतार, माणसाचे अवतार नाही. तुम्ही असं कोणी हात वर करून म्हणाल का की मी अवतार घेतला? ज्याचं जन्म मरण स्वतःच्या हातात नाही तो जीव, आणि ज्याचं जन्म मरण स्वतःच्या हातात आहे तो अवतारी. म्हणून कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला, रामाने अवतार घेतला, कृष्णाने निजदेह सांडला, सर्वाला संपून हे त्याच्या हातात आहे. तुमचा जन्मही तुमच्या हातात नाही, तुमचा मृत्यू तुमच्या हातात नाही. इथेच परतंत्र आहे. म्हणून जीवात तुम्ही मारायचं म्हटलं तर तुम्हाला मारता येणार नाही, लक्षात ठेवा. काही काही माणसं मरण्याकरता औषध घेतात. कोणी ते येतो दवाखान्यात नेतो, उलट्या करून पाडतो, जगवतो. आणि कोणी काही न घेता मरतो, नाही का? एखाद्याला म्हणता येतं की त्यांनी एक बाटली पिली, एक गोळ्या खाल्ल्या म्हणून मेला. काही काही माणसं काहीही न घेता मरतात. का मरतात? खुर्चीवर बसल्या बसल्या. काय आश्चर्य आहे, नाही का? मी माझा आवडीचा दृष्टांत काहीतरी सांगत असतो, पुण्यात सांगितलेलंही आहे. रात्री झोपले, सकाळी उठले नाही. आहे ना गंमत? तुम्हाला हे तर माहिती असेल ना. झोपायला गेलेला मनुष्य काहीही न करता मरतो का? याचाच परतंत्रता आहे ना. कुठे स्वतंत्र आहे? मग ते त्याच्यामध्ये फार रसभरीत वर्णन असतं. मी सांगत असतो, दोन मित्र असतात, मग भेटतात, मग एखाद्या कार्यक्रमाला कुठेतरी गाण्याला गेलेले असतात, बरं का. मग रात्री ते सांगतात, तो गेल्यावर कळ. काय सांगा, रात्रभर आम्ही बरोबर. रात्री 1 वाजता आम्ही घरी आलो, रस्त्यात निघता निघता नाक्यावर आलो. तो म्हणला चहा पिता का? नको म्हणत होता तरी मी म्हटलं घे. मग अर्धा त्यांनी घेतला, बशीतला मी घेतला, कपातला त्यांनी घेतला. मग त्यांनी सिगरेट पेटवली. मी म्हटलं आता नको, रात्रीची वेळ आहे. मग तो घरी गेला, मी माझ्या घरी गेलो. पुढे काय झालं? मी उठलो, तो उठला नाही. आहे ना? काय गंमत आहे, काय गंमत आहे. किती परतंत्रता आहे.
नाही का? मग आता मला सांगा, काय अवस्था आहे जीवाची? काय सगळी खटपट, ज्याचं जीवन आणि मरण हातात नाही तो तुम्ही आणि मी, सामान्य जीव. ब्रह्मरूप संत आहेत. ज्ञानोबाराय आले अवताराला, ज्या दिवशी संपावा असा वाटला त्या दिवशी समाधी घेतली. लक्षात घ्या, काय कौतुक आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला ओघाने आलं म्हणून सांगतो. काही काही माणसांनी प्रश्न विचारले, त्याला आत्महत्या का म्हणू नये? जे स्वतः समाधीत जाऊन बसले त्याला एक सांगू का, आत्महत्या घेणारा मनुष्य गाव जमा करून समाधी घेत नाही, तो दार बंद करून फास घेतो. माझं म्हणणं कळलं का तुम्हाला? नैराश्याची परमसीमा आत्महत्या, आनंदाची परमसीमा समाधी. दोन गोष्टी लक्षात घ्या. काय म्हटलं मी? नैराश्य, जीवनामध्ये परिपूर्णतेने नैराश्य, आणि ते नैराश्य निर्माण झाल्या कारणाने काय करतो? नैराश्यावर उपाय नाही, मग आत्महत्या. बरोबर आहे ना? एखाद्या माणसाला विचारा, आत्महत्या करणारा, का रे आत्महत्या का करतो? काय करावं, जगण्यासारखं काही नाही, जगण्यासारखं आहे तिथपर्यंत मारा. तुम्ही म्हणाला आमच्या कोणा कुठ्या हातात आहे हे मला कळतंय. नाही, माणसं मला विचारतात कुठपर्यंत जगावं, कुठपर्यंत जगावं काय विचारतात? जगण्यासारखं आहे तिथपर्यंतच जगावं. सगळ्या घरातल्यांनी मरणाची वाट पाहावी तिथपर्यंत जगण्यात अर्थ नसतो, नाही का? जो बंगला तुम्ही बांधला, ज्या बंगल्यावर नाव तुमचं आहे, बंगल्यातला दगड ना दगड तुम्ही बसवला तुमच्या हाताने, अगदी कोरून बोर्ड लावला, त्या घरातली आजूबाजूची माणसं वाट पाहतायत केव्हा म्हातारा मरतोय कोणाला. आमचे हरदास मंडळी कथाकार एक गोष्ट सांगत असतात, ओघात आली म्हणून सांगतो. सुनेचं आणि म्हाताऱ्याचं जमत नव्हतं. असे पुष्कळ अनुभवी असतील याच्यातले. ज्ञानेश्वरी कळली नसेल पण याच्यातले भरपूर आहेत तिथे, आणि हाही ज्ञानेश्वरीचाच भाग आहे म्हणून सांगतोय. आलं का लक्षात? ज्ञानेश्वरीचाच भाग आहे. जीवनामध्ये सर्वातून बाहेर पडण्याकरता ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी अशी नव्हे की व्यासपीठावर बसून सांगावी घरी निघून जावं, तसं नाही आहे. इथली ज्ञानेश्वरी घरात न्यायची आहे. ज्ञानेश्वरी हा जिवंतपणा आहे, जीवनाचा भाग आहे, आणि ती ज्ञानेश्वरी घरी नेली तर या जातातून आणि सर्व जीवनातून सुखमय मार्ग सापडेल. विचार करा, मग तुम्हाला वाटतं ना मरावं, आणि माणसंही मरणाची वाट पाहतात ना. अरे आनंदाची भूमिका काय, ज्ञानेश्वर महाराज जेव्हा समाधीला जाऊन बसले, काय थाट. अरे गाजावाजा किती, पांडुरंग हजर, नामदेव रायचं सगळं कुटुंब हजर. आता ढोल वाजून सांगतात का, ओ आम्ही आता फाशीवर जात, आम्ही निघालो. तुकाराम महाराज वैकुंठाला जातात तेव्हा सांगून जातात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. अरे कुठेही मंडळी, नाथांच्या बाबतीत फार मजेशीर आहे. नाथ निघाली होती यात्रा नाथांची, मोठी गमतीची भाग आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही. अलीकडची मंडळी म्हणतील हे काहीतरी महाराज भंपक सांगतात सगळंच माझं घ्यावं असं कुठं आहे? तुमचं माझं काय ठरलंय का की सगळ्या गोष्टी माझ्या पटाव्यात पटल्याच्या घ्या, नाही पटल्या सोडून द्या? एवढं कुठे आपलं ठरलंय? मी विनोदाने सांगत असतो बरं का काका, बरं का नाही अण्णाजी, मोठ्या गमतीने सांगत असतो. काय सांगत असतो? न पटलेल्या बायकोबरोबर आयुष्यभर राहता आणि न पटलेल्या नवऱ्याबरोबर बाई आयुष्य काढते, माझ्याशी फक्त 1 तास काढायचं, एवढं का अवघड जातं तुम्हाला? एवढं अवघड जायचं कारण काय? काहीच कारण नाही. जे पटेल ते घ्यायचं, नाही पटेल ते सोडून द्यायचं. साधं सरळ गणित आहे. नाथ महाराज आमच्या त्यात निघाले. अहो ते निघाले आणि एक बाई म्हणाली, नाथाला कुठलं मी आज दिवस सापडला जायला, माझी मुलगी पहिल्यांदाच नांदायला निघाली आहे. नाथ महाराज त्या चिरडीवरच उठून बसले, म्हणले बाई पुन्हा जातो. तुम्ही हसला का? तुम्हाला येतं का हे? अवघड आहे महाराज, यालाच अवतारी पुरुष म्हणावं. नाथांचं कौतुक आहे, तिथे सामर्थ्य. ऐकलं बरं, म्हणले बाई काही काळजी करू नकोस, तुझ्या मुलीला जायला माझा अशुभ कशाला पाहिजे, मूर्ख जाऊ दे. उतरले, घरी आले, म्हणले काय झालं? अहो म्हणले, अरे काय अवतारी पुरुष आहे ही मंडळी, बघण्यासारखी आहेत. आज मी आहे, उद्या असेल सांगता येत नाही. आज तुम्ही आहात, उद्या असेल. अरे उद्याची कशाला, पुढच्या क्षणाला आहे का नाही? क्षणभंगूर ही भरवसा.
वारे सावध तोडा माया आशा. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत म्हणाले, मासी पाक हेच सरे हे विपाय आगीत पडे तरी भस्म होऊन एवढे. अरे आगीत पडला तर भस्म होईल. अरे वाया चिखल आहे ओला म्हणाले. काय किंमत आहे याची. आता मला सांगा की ज्यांचं जीवन आपल्या हातात परिपूर्ण आहे त्यांना ज्ञानोबाराय म्हणाले म्हणावं. म्हणून ज्ञानोबारायची समाधी सम आधी विषम आधी ही सत्ता. सम आधी नीट लक्षात घ्या. सम आधी विषम आधी अशी जी परिपूर्णतेची अवस्था ती समाधी. ही समाधी जगातातली निराळी ज्याच्यात उत्थान आहे. नाथांनी त्याच्यावर टीका केली. ताटस्था नाव समाधी म्हणे त्याची टकली बुधी. हे समाधी नव्हे नुसती केवळ मूर्छा आली. नाथ महाराज फार पडखणीतात. अरे एखाद्याला समाधी लावली. अरे समाधी म्हणजे काय. ताट ठेवणं नव्हे. ताटस्थ नाव समाधी नव्हे. ठकली बुद्धी. समाधी नव्हे नुसती केवळ मूर्छा आली. अरे मूर्छा आली म्हण. समाधी असेल तर उतरतात कामा नये. आणि ज्ञानोबारायची संजीवन समाधी आहे. कान असेल आणि ऐकण्याचा पल्ला लांबपर्यंत असेल. डोकं टेकता टेकता माऊलीचा श्वास ऐकू येईल. डोकं टेकलं तर श्वास ऐकू येईल. पण जितका कान तुमचा सूक्ष्म पाहिजे. कानाला सगळ्याच गोष्टी ऐकू येत नाहीत. कानाचा टप्पा आहे. मला कुठपर्यंत ऐकू यावं, तुम्हाला कुठपर्यंत यावं, रेंज आहे त्या कानाची. पण कान जर असतील तर माऊलीचा ठोका ऐकू येईल. माऊलीचा श्वास तुम्हाला जाणवेल. आणि जी त्यामध्ये रंगलेली मंडळी आहेत त्यांना समाधीवर डेको टेकलं नव्हे कशाला समाधी तरी पाहिजे. जिथे असाल तिथे स्मरणाबरोबर माऊलीचं दर्शन करेल. इतकी ताकद आहे माऊलीमध्ये. हजारो माणसं लाखो माणसं जी माऊलीच्या मागे जातात. वेडी नाहीत. पुणेकरांचं भाग्य आहे. पुणेकर फार मोठ्या पद्धतीने स्वागत करतात पालखीचं. 1.5 लाख मनुष्य एकाच्या मागे जातं. अरे कोणाच्याही मागे कोणी जायला तयार नाहीत. तिथे एकाच्या मागे इतक्या. हाच चमत्कार, हाच साक्षात्कार, हाच माऊलीचा ठोका, हाच माऊलीचा श्वास. फक्त बघायला डोळे ठेवा. वारीकडे जत्रा म्हणून बघू नका. वारी म्हणून बघा. जसं बाईकडे बाई म्हणून बघू नये, आई म्हणून बघावं. आई म्हणून बघितल्यानंतर आपोआप तुम्ही मूल व्हाल आणि अंतःकरणातला विक्षेप संपून जाईल. तसं वारीकडे माऊलीच्या प्रेमाने बघा. मग असं दिसेल आपल्या आईला भेटायला लहान मूल जसं दुडदुड दुडदुड धावत जातं. ते धावणं सुद्धा मोठं कौतुकाचं असतं. ते रडणं सुद्धा कौतुकाचं असतं. ती झेप सुद्धा कौतुकाची असते. मग त्या झेपेचं कौतुक, त्या मिठीचं कौतुक, सगळ्याचं कौतुक. कारण का ते लहान बाळ आपल्या आईला मिळायला निघालंय. तशीच ही पंढरपूरची वारी. हा ज्ञानोबारायांनी संप्रदाय स्थापन केला. म्हणून म्हटलं अवतारी पुरुष ज्यांच्या हातात सर्व आहे. असा जे शुद्ध जय जय ओ शुद्ध. किती शुद्ध नाही का. आम्ही सगळे अडकलो आहोत. देह तादात्म आहे. मग कुणी काय काय म्हणतो. म्याम काय तम काय कोणी नाही. जेव्हा हस्तामलकाला विचारलं शंकराचार्य, ना हम मनुष्यनच देव कोण आहेस. निजात्मरूप आहे. ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. कोण आहेस. हस्तामलक. मग निजात्मरूप प्रतीती ज्याची असेल तो शुद्ध. ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानदेव वैष्णव मोठा. वैष्णव म्हणजे भक्त. वैष्णव म्हणजे भगवत भक्त. वैष्णव म्हणजे ज्याच्या ठिकाणी जातीयचा भेद नाही. तो भेद मानतो तो वैष्णव नव्हे. ओवी सांगतो तुम्हाला प्रमाण. नाथानी भागवतामध्ये ओवी लिहिली. जाणीव शहाणी व ज्ञातेपण सांडोनी जातीचा अभिमान. जो मत होय अनन्य शरण तो जाण वैष्णव माझा. काय व्याख्या आहे. तुम्ही जगदातल्या पुस्तकात तर वैष्णवाची व्याख्या बघायची भागवतात काढून बघा. जाणीव शहाणीव ज्ञातेपण सांडोनी जातीचा अभिमान. जो मज होय अनन्य शरण तो जाण वैष्णव माझा. ज्ञानोबाराय सगळ्याला शरण गेले म्हणून ज्ञानोबारायला सर्व शरण गेले. इथे कुठे भेद आहे का. ज्याच्यात भेद नाही, ज्याच्यात साक्षीत्व नाही तो शुद्ध. आणि त्याचाच माणसं जय जयकार करतात. जय जय ओ शुद्धे ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञ. नाही का. अरे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो होतो दोन्ही आहे. काय येवनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सुफळ झाला गे माये. काय सुंदर अभंग आहे बघा. येवनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर. आणि नरदेह प्राप्त झाला वाचेनी ज्ञानेश्वर म्हण. तुझा संसार सुखाचा होईल, सुफळ होईल.
माणसं प्रश्न विचारतात, संसार कधी सुफळ होतो का? ज्याला फळच नाही तो सुफळ कसा होईल? सुंदर सुंदर प्रश्न आहेत, जर ऐकली तर मजा येईल. ज्ञानेश्वरीमध्ये संसार वृक्षाला फळ नाही सांगितलंय. जया फल ना फुल तुरंबिता, नाही का? ज्याला फुलही नाही फळही नाही, मग सुफळ कसा? अहो, सामान्य गोष्टी करता सामान्य साधन आणि असामान्य गोष्टी करता असामान्य साधन. कोणत्याही बाईच्या पोटी यायचं असेल तर काही विशेष करावं लागत नाही, पण राणीच्या पोटी यावं झालं काहीतरी पूर्वजन्मीचं भाग्यच लागतं. काय म्हटलं मी? राणीच्या पोटी यायचं असेल तर पूर्वजन्मीचं काहीतरी भाग्य लागतं. सर्वसामान्य जन्म केव्हाही होतात. संताच्या पोटी यायचं असेल तर, आणि संताच्या पोटी येऊन किडा न राहता, संताच्या पोटी आलं म्हणजे जमतं असं नव्हे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी लिहिलेले, संताची आप्त नव्हती ते संत. हे आम्ही चटकन विसरतो, कळलं? मग म्हणून आम्ही सगळेच आम्हाला संत म्हणून घेतो. इथे सगळा घोटाळा होतो. काय संत आपण म्हणून घ्यायचं नसतं, जगाने म्हणावं लागतं. आपल्याला वाटायचंच असतं आम्ही सामान्य आहोत, तो संत. माझं म्हणणं कळलं? ज्याला वाटतंय मी संत आहे तो संतच नव्हे. ज्याला वाटत नाही मी संत आहे, जगाला वाटतंय तोच संत आहे. हे विशेष लक्षात घ्या. एखादा जर मनुष्य म्हणला आपल्या तोंडाने सांगू लागला मी संत आहे, आलं का लक्षात? जीव म्हणणं हे जसं चुकीचं आहे तसं संत म्हणणं चुकीचं आहे. जीव म्हणणं हे जसं चुकीचं आहे तसं मी ब्रह्म आहे हे म्हणणंही चुकीचं आहे. विषय तोच चाललाय पण निराळ्या तरी. एक विषय सांगतो, एक चांगला दृष्टांत पूर्वंपार देत आलेले आहेत मंडळी. एक माणूस जरा अर्धवट होता. अर्धवट असल्या कारणाने त्याला वेड्याच्या हॉस्पिटल, पहिल्यांदा काय म्हणायचं, वेड्यासारखा करायचा गावात फिरताना, अगदीच वेड्यासारखा. काय मग त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवला. हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर तो आला आणि पहिल्या दिवशी त्यांनी जर केली असेल तर एवढे पेढे घेतले आणि बाजारातून हे घ्या पेढा. माणसं म्हणली गोविंदराव पेढे कशाचे? तुम्हाला माहित नाही, पहिल्यांदा मला वेड लागलं होतं ना, आता मी सुधारलो. माणसं म्हणली पहिल्यापेक्षा बिघडला. माझं बोलणं कळलं तुम्हाला? अरे जो शहाणा आहे तो तोंडाने म्हणत नाही मी शहाणा आहे, हा पहिल्यापेक्षा बिघडला. माणसं तो पुढे जायचा, का तोंडाने सांगते मी वेडा होतो ना आता शहाणा झालो. अरे शहाणा मनुष्य म्हणणार नाही की मी हॉस्पिटल, तो ते लपवायला मागेल इतकं शहाणपण. हा तोंडाने सांगतोय. तुम्हाला लक्षात आलं का? तुम्हाला माहिती आहे ना, गेल्या वर्षी माझं डोकं फिरलं होतं, अहो मग मला हॉस्पिटलमध्ये नेलं, मग मला शॉक दिले आणि आता मी बरा झालो बरं का, हा पेढा घ्या. फार येडं झालं. आपल्या मराठी भाषेत काही मोठे गमतीचे शब्द आहेत. फार वेडं झालं. तसं मी जीव म्हणणं वेडेपणाचं लक्षण आहे आणि त्याही पेक्षा मोठं वेडेपणाचं लक्षण म्हणजे मी ब्रह्म म्हणणं. म्हणून महाराज म्हणतायत संत दोन्ही म्हणत नाहीत. जय जय ओ शुद्धे पुन्हा कसे आहेत उदारे प्रसिद्धे. उदार संत किती दयाळ, हाती बिधला गोपाळ, नाही का? ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान म्हणजे उदारतेचं दिव्य भव्य दर्शन. या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईल. आमकाच सुखी, माझा आणि तुझा हा भेद नाही. इतरात माझा तुझा भेद आहे, संत संप्रदायामध्ये माझा तुझा भेदच नाही. हे लक्षात घ्या. हेच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. हे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या परंपरेचं महत्व आहे. इथे ज्ञानोबाराय संत आहे, तिथे नाथ संत आहे, तिथे चोखोबाई संत आहेत, नाही का? किती उदारपणा आहे. उदारपणा बघा, उदारपणा किती आहे. इथे असं म्हटलं नाहीत की चोखवायला संतत्व कसं द्यावं, म्हटलं नाहीत. उदारपणा ज्ञानोबारायचा बघा. हा एक तुम्हाला सांगतो, चोखवायला संत म्हटलं याच्यात मला विशेष वाटत नाही. चोखोबारायचं कुळ तरी शुद्ध आहे. चोखोबारायच्या आई बापावर निर्देश तरी करता येतो. पण एक सांगू का, ज्याच्या आई वडिलाचा निर्देश करता येत नाही अशी कानोपात्रा, तिलाही ज्ञानोबारायने संत केली. ती झाली ज्ञानदेवाची म्हणून. या काय कानोपात्रा सांगते, कानोपात्रा धन्य झाली. का धन्य झाली? ज्ञानदेवाची भेटी. लक्षात घ्या. हेच त्यांचं संतत्व, हेच त्यांचं शुद्धत्व आणि हेच त्यांचं उदारपण, नाही का? संत कधीही विचार करणार नाही देताना. देवाच्या बाबतीत देसी तेव्हा घेसी, ऐसा अससी उदार. काय म्हटलं मी? सुदाम्याचे थोडे तरी पोहे खाल्ले तेव्हा राज्य दिलं. काय लक्षात आलं का दृष्टांत? सुदाम्याचे थोडे तरी खाल्ले ना, खाल्ले. म्हणून महाराज म्हणतात देसी तेव्हा घेसी, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी. अरे पहिल्यांदा घेशील आणि नंतर देशील.
संत काही देणं घेणं काही नाही. वाल्याने नारदांना काय दिलं आणि नारदानी वाल्याला काय दिलं, कितीतरी दृष्टांत सांगावे तुम्हाला, नाही का? विचार करून बघा. वाल्याने काय दिलं नारदांना, काही नाही. नारदानी वाल्याला काय दिलं, संतत्व दिलं. कोळियाची कीर्ती वाढली, घन केले रामायण रामादी. म्हणून महाराज म्हणतायत उदारे प्रसिद्धे. जरा पुढे जाऊया. पुष्कळ सांगण्यासारखं आहे, पण माझं मलाच कळेना आता कसं सांगून काय. ज्ञानेश्वरी म्हणजे एक अथंग समुद्र आहे. तुमच्या हातात जेवढी पोहण्याची शक्ती आहे तितक्यावर तुम्ही पोहू शकता. तुम्ही मोवला म्हणून पाणी आटायचं नाही. काय काही काळ माणसं म्हणतात बाबा त्याच्यात जाऊ नका, नाही आटेल. तसं काही नाही. नदीची पाणी आटत असतात, समुद्राचं कधीच आटत नाही. सध्या पाऊस पडला नाही म्हणून पुण्याला चिंता आहे, मुंबईला चिंता आहे, समुद्राला चिंता नाही. त्याची ओटी आहेच, त्याची भरती आहेच. हे सदा पुरते अशी उपमा दिली आहे, नाही का? हे सदा संत सतत भरलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतात अनवरत आनंदे वर्षती. एक भाग सांगतो. एक पंढरपूरला आमचा विषय चालला होता, सहज आता ओघाने आला म्हणून आनंदाबद्दल सांगतो. बाह्य कर्म अंतर्वृत्तीशी जेव्हा तादात्म्य करतं तेव्हा आनंद होतो. नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे माझा विषय कळेल. बाह्य कर्माशी आणि अंतर्वृत्ती हे दोन भाग आहेत. एक बाह्य कर्म, एक अंतरातली वृत्ती. आनंद केव्हा होतो? बाह्य कर्माचं अंतर्वृत्तीशी तादात्म्य होतं तेव्हा आनंद. म्हणजे काय? मुलगा पास व्हावा ही अंतरातली वृत्ती, बरोबर आहे ना? बरोबर. काय? मुलगा पास व्हावा, मुलगा पास व्हावा. आणि त्या वृत्तीशी बाह्य कर्म तादात्म्य झालं, आनंद. काय हो, आज अगदी खुशीत येत आमचा मुलगा पास झाला. काय हो, याच्यावरून कळलं असेल. अंतरातली वृत्ती काय? पास व्हावा, नापास झावा, दुःख. दुःख. प्रत्येक बाईला असं वाटतं आपल्या हातून स्वयंपाक उत्तम व्हावा. वाटतं ना तुम्हाला? का नाही वाटत? काय असं वाटतं का बाईला स्वयंपाक करताना की पहिल्या घासाबरोबर नवरा ताटावून उठून जावा? असं माऊली वाटतं तुम्हाला? म्हणून तुम्ही कधी घरी बघितलंय का? तुम्हाला फुरसत असेल तर. मी मोकळाच असतो म्हणून या बघायला गोष्टी मला. माझ्याबद्दल सांगितलं, तुमच्याबद्दल कामाची माणसं तुम्ही, मी मोकळाच आहे. फक्त दिवसातून 1 तासच प्रवचन, बाकीचा वेळ मोकळाच. बायका जेवण करतात, अगदी मन लावून करतात. आणि तुम्ही हे कधी बघितलंय का? ती वाढताना असे तुमच्या चेहऱ्याकडे बघत असते. पहिला घास, तिचाही चेहरा उतरला आणि तुम्ही पहिला फुरका मारून कशी झाली मग विचारते. तिला खात्री पटते की बरी झाली आहे. कशी झाली आहे भाजी? अरे वा, बेस्ट ना. अंतरातली वृत्ती काय? स्वयंपाक चांगला व्हावा. अंतरातली वृत्ती काय? जेवण चांगलं व्हावं. त्याच्याशी बाह्य कर्माचं तादात्म्य, आनंद. विक्षेप, दुःख. लक्षात घ्या, आनंद. आनंद म्हणजे काय? आनंद केव्हाही होत नाही तसा. तादात्म्य व्हावं लागतं. आणि शेवटी तादात्म्य हाच आनंदरूप परमात्मा ना. तादात्म्य आहे तिथेच परमात्मा आहे. नाही, विचार करून बघा. थोडीशी पुष्कळ निरनिराळ्या तऱ्हेने विषय मांडता येतो. परमात्म्याचं वर्णन करताना सुद्धा आनंद रूप केलंय, सच्चिदानंद रूप. सत चिद आनंद, सद तेची चिद, चिद तेची आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वद सच्चिदानंद. व्याख्या कशी केली बघा नाथ भागवतामध्ये. सद तेची चिद, चिद तेची आनंद, स्वरूपी नाही त्रिविध भेद, एक वद सच्चिदानंद. म्हणजे काय? जे सतत, सत सतत आहे, सतत आहे, नित्य आहे, अखंड आहे, तेच चिद आहे, प्रकाश रूप आहे. आणि तेच आनंद रूप आहे. सत चित आनंद. परमात्मा काय स्वरूप आहे परमात्म्याचं? आनंद रूप परमात्मा. आणि लक्षात ठेवा, ही तादात्म्य अवस्था हीच परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून इथे काय वर्णन करतात? अनवरत आनंद. आनंद अखंड चालू. त्या आनंदामध्ये खंड नाही. सामान्यतः वस्तूतून आनंद जो प्राप्त होतो, एक सांगू का? वस्तू मिळाली नाही तिथपर्यंत त्याच्यात मजा आहे. जिथे मिळाली तिथे आनंद संपला. काय म्हटलं मी? घड्याळ मिळालं नाही म्हणून त्याची आस. मिळालं की त्याचं महत्व संपलं. बरोबर आहे ना?
तुमच्या हातात घड्याळ नव्हतं, पहिलं घड्याळ तुम्हाला मिळालं आणि पहिलं लावल्यानंतर 2-4 माणसांनी विचारलं आणि त्यातल्या त्यात एकाच्या हातात आपल्यापेक्षा चांगलं बघितलं. तिथेच तुलना झाली आणि आपला आनंद संपला. म्हणून खरं जर आनंद जीवनामध्ये भोगायचा असेल तर तुलना करणं कोणाबरोबरच करू नका. आपली प्रचिती, आपला आनंद आपण भोगावा. संत कुणाबरोबर तुलना करत नाहीत म्हणून संत आनंदी आहेत. आणि यदा कदाचित तुलना करावीशी वाटली तर आपल्यापेक्षा खालचा आहे त्याच्याशी करावी, वरच्याशी करूच नाही. घड्याळ बघायचं असेल तर ज्याच्या हातात नाही त्याचं मनगट बघा, ज्याचं आहे त्याचं बघू नका. नाही, तुलनाच जर करायची असेल तर. म्हणून अनावरत आनंद शब्द लक्षात घ्या. अखंड प्रवाह चालू आहे आनंदाचा. तो प्रवाह केव्हा प्राप्त होतो? संतांच्या संगतीमध्ये, ज्ञानोबारायाच्या संगतीमध्ये. ज्ञानोबारायाच्या आनंदाला कधीच विरजन पडलं नाही. काय म्हटलं? पडलं का? आई गेली, वडील गेले, काय पण आनंद असा जागृत होता. तो संबंध ज्ञानेश्वरीतून उफळून बाहेर पडला, उफळून बाहेर पडला. ज्ञानेश्वरीचे तुषार आनंदाचे आहेत म्हणून मलाही आनंद होतो सांगताना, तुम्हाला ऐकताना आनंद होतो. नाही तर तुम्हालाही होणार नाही. आलं का लक्षात? तुमचे चेहरे जे फुलतात, माझा चेहरा जो फुलतो तो माझाही फुलत नाही, तुमचाही फुलत नाही. हा ज्ञानेश्वरीतला सुटलेला सुवास आहे, सुवास आहे. आमच्या ठिकाणी कुवास आहे. ज्ञानेश्वरीतला सुवास तुमचं आणि माझं जीवन सुगंधित करतं, एवढी त्याच्या ताकद आहे. म्हणून अनावरत आनंदे वर्षाती आहे. जरा जाऊया पुढे. पुष्कळ सांगण्यासारखं असतं पण काय करू मी, मला थोडीशी मर्यादा येते. रोज सांगताना कालपासून असं लगाम लागल्यासारखं वाटतंय, पण सांगतो जितकं होईल तेवढं. विषय व्याळे मिठी दिधलिया नोटी ताटी, ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. महाराज, विषय व्याळे मिठी, सद्गुरूची कृपादृष्टी काय करते? विषय व्याळे मिठी, विषय रूपी सर्प. विष विषय शब्द अगदी जवळ आहेत. विष विषय, विष विषय, नाही का? विषय म्हणजेच विष आणि विष म्हणजेच विषय. विष लवकर मारतं, विषय हळूहळू मारतात. एखादी विषाची बाटली पिली की चटकन मारतात, बरोबर आहे ना? आणि विषय काय करतात? माणसाला हळूहळू मारतात. कोणताही विषय असू दे, त्याचं सेवन जर केलं तर त्याच्यामध्ये मृत्यू आहेच आहे, हे लक्षात घ्या. साखर चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे. डायबिटीज झाले ज्याने खाली तर काय होईल? काय होईल? ज्याला डायबिटीज झाले त्याला साखर साखर आहे का विष आहे? बासुंदी करा, पंचपक्वान्न. विचारलं काय केलंय? बासुंदी. बासुंदी तोंड वाकडं का केलं? म्हणजे आम्हाला खायचे नाही, कालच तपासतं. 300 काय 300 साखर काय? आम्ही खाल्लं तर पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं. लक्षात घ्या, तुम्हाला गोड आहे पण त्याला विष आहे. स्त्री असू दे, मर्यादेपेक्षा जास्ती उपभोग घ्या, मेल्याशिवाय राहायचं नाही, नाही का? कोणताही विषय, पंचविधेय विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, काही खा तोंडाने खलास व्हाल. म्हणून एक लक्षात घ्या, आमचे संत खाऊ नका म्हणत नाहीत. ठराविक गोष्टी मर्यादित खा. काय? देह निर्वाहापुरते खा, पण खायचं ते खा. मी विनोद करत असतो. माणसं मला विचारतात, तुम्ही खाता का? एकाने मला मोठा प्रश्न विचारला, मग तुम्ही पीत सुद्धा नसाल? तुम्हाला कळलं सगळं? मी किती मोठं गुह्य बोललो पण तुम्हाला कळलं, मला आनंद वाटला. काय काय म्हटलं मी? मला माणसं म्हणतात तुम्ही खाता? नाही रे, मग पीत सुद्धा नसाल? अरे म्हटलं आत्ताच मोसंबीचा रस घेतला. हे हा नाही, म्हणजे मराठी भाषा किती मजेशीर आहे नाही? पिण्याचे अर्थ निराळेच होतात. आम्ही पिऊन सुद्धा पित नाही आणि माणसं पिण्याचं नाव काढली की जिंगू लागतात. काय मजा आहे नाही? काय मजा आहे? खाणं निराळं आणि खाणं हा प्रयत्न एवढ्या करताय आमचा 2 महिन्याचा. मला बघायचंय किती वारकरी होत आहेत. सध्या माझा एकमेव कार्यक्रम मी हाताखाली घेतलाय.
माणसं व्यसनमुक्त करून किती लोक माळा घालतात. पटवा तो ना पटव, पण कार्यक्रम तर वाईट नाही ना. हे काही वाईट आहे का? दारू पिणाऱ्याला दारू सोडायला लावायची आणि त्याला माळ घालायची, हे काही वाईट नाही आहे. पण ते पुढारी लोकांसारखं आमचं नाही आहे. नुसती शपथ घ्यायची नाही आणि खाली उतरून प्यायचं, तसं नाही. तसं नाही आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती हाच कार्यक्रम आहे. अहो, माऊलीची इच्छा आहे म्हणून घडता येते. गेल्या वर्षामध्ये मी तुम्हाला परवा सांगितलं 14,500 लोक वारकरी झाले. माणसं म्हणतात वाया किती गेले, त्याची नोंद तुम्ही करा. वाया गेल्याची नोंद करायची काय आवश्यकता आहे? गेले असतील वाया, पण सुधारले किती हा महत्वाचा भाग आहे. अरे सुधारतातच. बायबलमध्ये एक फार सुंदर म्हटलंय, ज्याला आपल्या पापाची जाणीव होते हेच पुण्याकडे पडलेलं पहिलं पाऊल. सुंदर वाक्य आहे. आपल्या पापाची जाणीव हीच पुण्याकडे पडलेलं पहिलं पाऊल. तसं इतक्या दिवस आम्ही करतोय हे बरोबर करतोय, नाही चुकीचं करतोय हे वाटायला लागलं नाही, ही आमची काही कमाई कमी नाही आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं आपल्याला ऐकायचंय 2 महिने, निदान 4-5 हजार लोक तरी याच्यातले होऊ देत. अहो काय वाईट आहे? नट होण्यापेक्षा, नटी होण्यापेक्षा, पिणारं होण्यापेक्षा, खाणारं होण्यापेक्षा, जुगारी होण्यापेक्षा वारकरी होणं निश्चितच वाईट नाही. आणि त्याची आम्हाला कधी लाज वाटली नाही. माझं शिक्षण जरी इंग्रजी माध्यमातून झालं तरी माळ कधी लपवावी अशी वाटलं नाही. का वाटावं? माणसं व्यसनाचं प्रदर्शन करतात, मग आम्ही आमच्या चांगले जी गुण आहे संतांचं अनुकरण केलं तर त्याचं लपवण्याचं काय कारण आहे? मी माळ कधी लपवलं नाही. काही काही लोक आमच्याशी माळ लपवतात. मी म्हटलं का बारीक म्हणायची का पाहिजे? नाही म्हणले उद्यापासून टिंगल होईल. अरे आयुष्याची तुझ्या टिंगल होते खाण्यापिण्याने, ते बघ. लाज वाटायचं काय कारण आहे? काय कारण आहे? एक आमचा मेंबर पुण्यातून निवडून आला, समोरच बसलाय माझ्या. तो कसा निवडून आला माहिती आहे का? माळ वर काढून. माणसाने बघितलं माळकरी आहे, द्या मत. तुम्हाला कल्पना नाही, आम्ही जर माळकरी उभी करू ना तर तुम्ही गंमत बघा. नाही सगळ्याला पाडलं तर आम्ही म्हणेल ते ऐकू 100%. पण आम्हाला कुणाला पाडायचं नाही, कुणालाही पाडायचं नाही. कोणत्या गोष्टीचं राजकारण काढायचं नाही, कशाच्या मध्ये पडायचं नाही. हे आमचं तत्व ठरलेलं आहे. त्या पुण्यातल्या एका मोठ्या पेपरच्या संपादकाने विधान केलेलं आहे. ती म्हणे भाऊ महाराजांनी जर पुण्यातून 25 सीट निवडून आल्या तर माझी खात्री आहे 25चे 25 निवडून, फक्त एक प्रवचन करायचे ते. पण एक लक्षात घ्या, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, याच्या व्यतिरिक्त कधी आम्ही उपयोग करणार नाही. आणि माऊलीने ती बुद्धी देऊ नये आम्हाला. एवढंच काम आमचं आहे. शुद्ध जीवन कसं जगता यावं ही विषयाची मगरमिट्टी पडलेली आहे. हा मोह आहे सगळा. लक्षात घ्या, विषयाची मगरमिट्टी पडते ना. लौकिक तरी काय आहे, सत्ता तरी काय आहे? विषया करता पैसा कशा करता, सत्ता कशा करता? पैशा करता सत्ता पाहिजे. काय एक तुम्हाला गंमत सांगतो. मी प्रवासाला निघालो होतो, फर्स्ट क्लास मधून प्रवास चालला होता माझा. माझ्या शेजारी एक नाशिकला निघालेला इन्स्पेक्टरची पोरं 4-5 होती आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. काय रे, कसं काय? काय रे म्हणले, सिलेक्शन झालं, आता जाऊन येतो मग बघ. मी अतिशयोक्ती सांगत नाही, ज्ञानेश्वरी माझ्या पुढे आहे. मग म्हटलं मी लक्ष देतो. मग तो म्हणतो काय रे किती दिलेस? अरे लेका म्हणला 1 लाख रुपये गेले. तू काळजी करू नकोस म्हणला, अजून एक 20,000 पोलीस स्टेशनला देणार आहे, पाहिजे ते. एका महिन्यात नाही कमवलं तर आपलं नाव सोडून दे. मी म्हटलं ट्रेनिंगला निघालाय तर इतका माजला, पुढे काय होईल विचार करून बघा. नाही ट्रेनिंगला, मी तुम्हाला कोणाला म्हणत नाही बरं का रे बाबानो, माझ्या लक्षातच नाही. मला वाटलं इथे पोलीसच नाहीत म्हणून बोललो मी. माझ्या जरी लक्षात, अहो तुमची एखादी लाठी दुसऱ्याला, एखादी लाठी माझ्या टाकत सुद्धा बसायची. तुम्हाला कोणीतरी मारत होतं म्हणून. विनोदाचा भाग सोडून द्यावर का, तुमची माफी मागतो. विनोदाचा भाग आहे. विनोद त्यातला आनंद लुटण्याकरता असतो, त्यातली मजा लुटण्याकरता असतं. पण हे घडलेलं सांगितलेलं सत्य आहे, त्याच्यातही काही खोटं नाही. मी मग त्याला निघताना विचारलं, मी ओळख सांगितली. मी म्हटलं बा अरे तुम्हाला टोपीमुळे ओळखलं नाही? म्हटलं त्यामुळे तुझं भाष्य ऐकायला मिळालं.
माझी खात्री आहे म्हटलं, फेटा बघितला असता तू. अरे म्हटलं राजा काय बोलतोस, अजून तुझ्या हातात सत्ता आली नाही तर एवढा पुढचं पाऊल करतोस. अरे तुम्ही संरक्षणा करता आहात, संरक्षणाची माणसं जर एवढी बरबटली. तो म्हणला महाराज आम्ही तरी काय करावं, निवडून दिलेले तुम्ही तसेच आहेत. म्हटलं बरोबर आहे तुझं, मी कुणावर टीका करत नाही, पण हे वस्तुस्थितीचं दर्शन ही टीका नव्हे, हे वस्तुस्थितीचं दर्शन आहे. याच्यात कुठे खोटेपणा किंवा लाक्षणिकपणा आहे ते आहे, आणि कोणत्याही पक्षावर नाही. ही जी वस्तुस्थिती आहे, हे काय विषय व्याळे, सर्प चावलाय, पायाला डसलाय, तो सुटत नाही मोह. कसा विषय आहे बघा, पैशाचा मोह, स्त्रीचा मोह, सत्तेचा. बघा विष चढल्यानंतर मनुष्य मूर्छित होतो, तसं विषयाचं विष डसल्यानंतर तो काय करतो हे त्याला कळत नाही. मंडळी बेभान होतो, तोंडातून फेस चाललाय कळत नाही. तसं माणसं विषयाचं विष चढल्यामुळे सध्या इतकी बेभान झालेली आहेत की त्यांना आपण काय करतो हे कळत नाही. ते उतरण्याकरता सद्गुरूची वेळ झाली पाहिजे, तुम्ही वारकरी व्हायला पाहिजे बरं का पोलीस मंडळी. निदान एवढी माझी प्रवचन 2 महिने ऐकताना, निदान शेवटच्या दिवशी जर तुम्ही माळा घालाल ना तर आनंद होईल. सगळ्यांनीच घालायला पाहिजेत. इथे बसलेले ते तुम्ही त्याच्यातल्यात असं नाही सोडू नका, इथे कितीतरी असतील त्याच्यातले. आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे. परमार्थ एक सांगतो, अजून ऐका, देव भेटण्याकरता परमार्थ नव्हे, देव कळण्याकरता परमार्थ आहे. देव तुम्हाला आणि मला कधी सोडून गेला नाही, पण कळायचं असेल तर विषय रूप सर्पाची जी मगरमिठी आहे त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. आणि त्याच्यातून केव्हा बाहेर पडता येईल लक्षात ठेवा. ओवी ऐका नीट, जर आईस पैस ओवी थोडी सांगतो, ऐकलीच पाहिजे तुम्ही. विषय व्याळे मिठी देझलिया नुटी ताटी. ताठ होतो तो, काय इतका ताठ होतो की योग्य वेळी उपाय झाला नाही तर ताटीवरच. काय म्हटलं मी, नाही किती ताठ, योग्य वेळी. तसं आपल्या जीवनामध्ये विषयातून बाहेर पडण्याकरता योग्य साधू संतांचं जर मार्गदर्शन भेटलं नाही तर मंडळी माणसं तुम्हाला जाळणार. हे विषय सोडून द्या. विषय असे आहेत, विषयाची मगरमिठी अशी आहे, याच्यातून सोडवणारा एकमेव गुरु गारोडी आला धावोनी, बोध वैराग्याचे पाजिले पाणी. नाथ महाराज गोड सांगतात, कोण गारोडी आला, गुरु गारोडी धावून आला, त्याने बोध वैराग्याचे पाजिले पाणी. वारकरी संप्रदायाचं वैराग्य म्हणजे बायको सोडणं नव्हे, वारकरी संप्रदायाचं वैराग्य म्हणजे घरदार सोडणं नव्हे, आहे तेवढा मर्यादित उपभोग घेणं नामे वैराग्य. मर्यादा उल्लंघन करणं नामे भोग, आणि मर्यादित भोग नामे वैराग्य. व्याख्या नीट लक्षात घ्या मी काय सांगतो. काय म्हटलं मी, असं आहे, मर्यादे पलीकडे वाढलं तर डायबिटीस, आणि मर्यादित सागर असेल तर आवश्यक आहे. एखाद्या माणसाला म्हणतात त्यांना डायबिटीस झाले, म्हणजे काय झाले, ते म्हणले साखर वाढली. म्हणले आमचं कसं काय, ते म्हणले तुम्हालाही साखर आहे पण वाढलेली नाही. आता अजून एक दृष्टांत देतो. माणसं म्हणतात यांना बीपी झाला, कुणाला बीपी नाही. हा, तुम्हाला ब्लड प्रेशर नाही आहे का नाही? अहो प्रत्येकाला ब्लड प्रेशर असायलाच पाहिजे. तुमचं सगळं जर बीपी खाली उतरलं तर तुम्ही खाली उतरला. ब्लड प्रेशर म्हणजे काय, वयोमानानुसार 80, 120, काय 50, वय अधिक 100. काय गणित, काय ब्लड प्रेशरचं वय अधिक 100. मग तुमचं समजा 50 आहे, 100, 150 वरचं उत्तम, खालचं 80 उत्तम, 90 झालं जरा वाईट, आणि 100 जास्ती वाईट. आता पहिल्यांदा 80 आहेच ना, 100 झालं तर वाईट, 170 झालं तर वाईट, पण जगण्याकरता 150 पाहिजे, खालचं 80 पाहिजे. तसं जगण्याकरता विषय पाहिजेत, पण मर्यादा उल्लंघन केली तर विषय विष, आणि मर्यादेत असेल तर ते जीवनाला आवश्यक भाग आहे. आणि म्हणून या सांगतायत या ठिकाणी की विषय व्याळे मिठी दिधलिया नोटी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आणि विषय चढले, विषया वासना निर्माण झाली. मग एक लक्षात घ्या, विषय मिळवण्याकरता खटपट सुरू होते. मिळाले नाही तर राग येतो, बरोबर आहे ना. घरात तुम्ही आला, साधा भाज्याची गोष्ट घेऊ. सकाळी जाताना किंवा 2 दिवसापूर्वी बायकोला सांगितलं होतं की आपण कांद्याची भाजी बरीच दिवस खाल्ली नाही बरं का. सध्या चातुर्मास आहे नाही का, चातुर्मासात प्रवचनात सुद्धा कांद्याची भजी येता कामा नयेत.
आता गावात आहे तर माझ्या प्रवचनात आली तर काय बिघडली, एवढं तुम्हाला वाईट वाटायचं काय? असं तेव्हा सांगितलं बायकोला कांद्याची भजी पाहिजे. ती कामात धंद्यात विसरली. हा घरी येताना अगदी निघतानाच ते लक्षात होतं, कांद्याची भजी कांद्याची भजी. घरी आले तर आपलं बायको टीव्ही लावून बसलेली. कांद्याच्या भाज्याचं काही निराळच आहे बघा. ते आमच्या मुंबईला एक मी प्रकार बघितलाय, ते नेमकं ना दारात बसून तळतात. हे बघितले का तुम्ही? मी एकाला विचारलं ही काय भानगड आहे? अहो म्हणलं ही भानगड काय नाही, तुम्हाला आतमध्ये बोलवण्याचं आमंत्रण आहे. विषय व्याळे मिठी. काय अहो म्हणले असं आहे, आम्ही बघितलंय, रोज बघतो म्हणले. अशी माणसं 15-20 फूट पुढे जातात आणि पुन्हा मागे येतात. तो तळण्याचा वास नाकात गेला की नाही त्याला वाटतं जाऊ ही मिठी अशी येते. साधं भज्याचा कांद्याचा हा जर प्रताप, तर खरे विषय असतील जास्ती अंतरंगात काय त्याचा होत असेल, काय होत असेल. म्हणून महाराज म्हणले विषया व्याळे मिठी दिधलिया नुटी ताटी, ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी. हे गुरुराया, हे सद्गुरु माऊली, तुझ्या कृपेने ते विष उतरून विषय नाही, मग भोगिले ते भोग लावू तुझे अंगी. अलिप्त या जगी होऊनी राहो, अलिप्त या जगी. मग संत काय करतात? विषय सेवन करतात, पण विष का प्याला राजाजीने भेजा. पिवत मीरा हासी रे पग घुंगरू बांध कर नाची रे, पग घुंगरू बांध कर नाची रे. मीरा पग घुंगरू बांध करून नाचत होती. विष का प्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजाजीने भेजा. पिवत मीरा हासी रे पग घुंगरू बांध कर नाची रे, पग घुंगरू. अरे नाचू लागली मीरा. विषा होता, पण तसं घेतलं नाही. देवा पुढे ठेवून विषयाचं रूपांतर, विषाचं रूपांतर प्रसादात झालं. हेच माऊली सांगता येतो, भोगिले ते भोग लावू तुझे अंगी. म्हणून आमच्यात परंपरा आहे, नैवेद्य दाखव. सगळ्या धर्मात आहे, पण आम्ही अति फॅशनेबल झाल्या कारणाने पाणी सुद्धा फिरवत नाही. म्हणण्याचा हेतू एकच, विषय व्याळे मिठी दिधलिया नुटी ताटी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी. याबद्दल उद्या निरूपण करीन. श्री गौरदेव हरी ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.